प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा भाग आज एवढा मनोरंजक आहे की तुम्हाला काय सांगू। अर्जुनने आज सगळ्यांसमोर तिला विचारलंय प्रियाला की तू तन्वी म्हणून काय पुरावे दिले होते, आणि एवढंच नाही तर आता त्याने तिच्यासाठी गिफ्ट आणलंय आणि खात्री करून घेतलीये की हिच्या पायावर काही तुळशी पत्र नाहीये। पण आता प्रेक्षकांनो, मला बरेच प्रश्न पडलेत, काय कसे कुठे ते आता बघत राहा। पण आजचा भाग अगदी टाइमपास आहे, अगदी फुल टाइमपास। तर ठरलं तर मग या मालिकेचा 26 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई तुझी टर्न झाली ना, चल आता तू बाटली फिरव। मग आता अस्मिताने ती बॉटल फिरवली आहे आणि आता अर्जुन मनात विचार करत असतो, अरे यार प्लीज 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 ती बॉटल प्रियावरच थांबू दे। ती काचेची बाटली घराघरा फिरताना दाखवली आणि खूप असा सस्पेन्स क्रिएट केलाय बरं का, ती बाटली कुठे थांबते म्हणून दाखवायला। आता फायनली ती थांबली बरं का तन्वीवर, म्हणजे काय कोइन्सिडेंट बघा ना। आता चैतन्य आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन जातात। मग आता हे रविराज म्हणतात, काय ग तन्वी सांग तू आता, ट्रूथ हवंय तुला की डेअर हवंय? मग आता अर्जुन म्हणतो, हा येस चल बोल तन्वी काय हवंय? प्रेक्षकांनो, या अर्जुनने ना तिची एवढी टर उडवली आहे की तुम्हाला काय सांगू, फार मजा आली आहे। म्हणजे आपल्यालाच नाही, त्यांच्या घरातल्या सगळ्यांना फार मजा आली आहे। आता ही तन्वी जरा विचार करते आणि म्हणते, हा ट्रूथ 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 सांगा। अर्जुन म्हणतो, अगं माझा प्रश्न आहे ना तन्वी, खूप बेसिक आहे, म्हणजे एकदम सिंपल आहे। चैतन्य आता अर्जुनकडे बघतच राहतो। आता अर्जुन अगदी मुद्द्यावर येतो, तो म्हणतो, काय आहे ना? अर्जुन म्हणतो, माझा प्रश्न ना अगदी बेसिक आहे, खूप सिंपल आहे। नाही म्हणजे तन्वी जेव्हा लहान होती तेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला ना, आणि एकदम मोठी झाल्यानंतरच ती आपल्याला सापडली। तन्वी, मला एक प्रश्न पडलाय की तू सिनियरला कसं कन्व्हिन्स केलं, म्हणजे त्याला सांगितलं कसं तू की तूच त्याची खरी तन्वी आहेस? आता प्रिया घाबरते ना प्रेक्षकांनो, पण तरी सुद्धा बघा सगळ्यांना प्रश्न पडलाय, असं का विचारतोय अर्जुन? पण आता प्रिया मनात विचार करायला लागते की ह्याला नक्की माझ्याकडनं काय जाणून घ्यायचंय। पण आता एकदम पूर्णाजी चिडतात आणि त्या म्हणतात, काय रे अर्जुन, हा काय प्रश्न झाला तुझा? आणि प्रतिमा आत्या सुद्धा यावेळेला मला डिस्टर्ब झालेल्या दिसल्या प्रेक्षकांनो। तर आता चैतन्य म्हणतो, अगं पूर्णाजी असं काही समजू नकोस तू, काय ना की ह्या गेम मध्ये ना असंच काहीतरी डिस्कस केलं जातं जे फारसं कधी कुठेही डिस्कस होत नाही, हा गेमच तसा आहे। पण आता पूर्णाजी म्हणतात, नाही ठीक आहे काही हरकत नाही, खेळा तुम्ही सगळेजण। मग आता लगेच प्रिया म्हणते, नाही नाही पण याच्यात असं डिस्कस करण्यासारखं काय, त्यात काय चर्चा करायची? नाही म्हणजे मी माझ्या बाबांना लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, माझे सगळे लहानपणीचे फोटो सुद्धा मी माझ्या बाबांना दाखवले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गळ्यातले हे लॉकेट ते मी माझ्या बाबांना दाखवलं। आणि या सगळ्या पुराव्यांपेक्षा महत्वाचं काय आहे माहितीये का? माझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये असलेला बॉन्ड, जो फक्त एका मुलीमध्ये आणि तिच्या बाबामध्येच असू शकतो। बाबांनी जेव्हा मला बघितलं ना, त्या क्षणी त्यांना कळलं की मीच त्यांची मुलगी आहे। हो ना बाबा? आता बघा प्रेक्षकांनो, कसली डॅम्बिश आहे ही, म्हणजे हिला समोरच्याला बरोबर गप्पात घोळवता येतं। आता ते रविराज तिच्याकडे बघून स्माइल करतात। आता ही लगली लहान लेकरासारखं आपलं त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्या जवळ बसते, लगली बिलगते त्यांना। हे चैतन्य आणि अर्जुनच्या तेव्हाच लक्षात येतं की ही काहीतरी लपवतीये। म्हणजे बघा, हिने तुळशीपत्राच्या खुणेबद्दल अगदी वाच्यता सुद्धा केली नाहीये। खरं तर मेन पुरावा तोच आहे ना, ते तुळशीपत्राची खूण पाहिल्यावरच पटलं ना की ही तन्वी आहे म्हणून। आता या दोघांचं बाप लेकीचं प्रेम पाहून अस्मिताला जरा जास्तीच दाटून आलंय। आता अर्जुन म्हणतो, बरं आणखीन कुठले कुठले पुरावे दाखवले होतेस ग तन्वी? आता सगळेच जण बघायला लागले अर्जुनकडे, असं का विचारतोय हा? मग आता मात्र ही गडबडून जाते। आता रविराज पण तिच्याकडे बघायला लागतात आणि मग आता ही म्हणते, आणखीन काय असे पुरावे दाखवायला पाहिजे होते मी? मग आता लगेच अस्मितामध्ये डिस्टर्ब करते। आता अर्जुन म्हणत असतो, अगं नाही म्हणजे आणखीन असं काही असेल ना? प्रिया जरा घाबरायला लागते आता। मग लगेच ही अस्मिता म्हणते, ए जाऊ दे रे अर्जुन, काय तुझं, तू काय तिला कोर्टात उभं करणार आहेस का? ए तन्वी चल तुझी टर्न झाली आता। अर्जुन आणि चैतन्याचा होतो पचका। पण आता चैतन्याने अर्जुनला असं खाणाखुणा केलाय आणि त्याला दाखवला मोबाईल, आणि मग अर्जुनला पण ते कळलंय आणि त्याने चैतन्याने मोबाईलवर टेक्स्ट मेसेज टाईप केलाय। तो अर्जुनला मेसेज पाठवतो की बघ ना प्रिया किती हुशार आहे, जन्मखुणेबद्दल काहीही बोललेली नाहीये। प्रिया आता तिच्या जागेवर येऊन बसली आहे बरं का। चैतन्य अर्जुनला पुढे लिहितो की अरे मला असं वाटतं की तिच्या पायावरती खूण नसणार आहे। अर्जुन पण त्याला रिप्लाय करतो की मलाही असंच वाटतंय। दोघंही जण रिप्लाय करतात आणि एकमेकांकडे बघतात। आता चैतन्य त्याला पुन्हा खुणवतो की बघ बघ पुढे बघ, बाटलीचं टोक
परत प्रियाकडे येईल असं काहीतरी कर अर्जुन. आता अर्जुनच्या लक्षात आलंय ते. अर्जुन त्याला मेसेज करतो रिप्लायमध्ये, अरे करतो मी काहीतरी ते, तू फक्त तिच्या पायाकडे लक्ष ठेव. दोघंही एकमेकांना मेसेज टाईप करतात आणि खाणाखुणा करतात. भारी वाटला मला हा सीन बघायला. आता प्रिया लगेच म्हणते, आता मी फिरवते मी फिरवते. पण आता अर्जुन एकदम भस्कन तिचा हात धरतो बरं का, आणि तिला म्हणतो मी फिरवली तर चालेल का. म्हणजे ती डचकते जरा आधी, अर्जुन असं काय आला एकदम अंगावर. तर आता ती म्हणते की हो ठीक आहे चालेल ना. मग आता ती त्याला बघून बघून लाजत असते. पण आता बघा प्रेक्षकांनो, हे पुढे काय झालंय. आता तो ती बाटली फिरवतो अर्जुन. बाटली आता पुन्हा फिरायला लागते. पण आता नेमकी हिच्या समोर कशी येईल ना प्रत्येक वेळेला बाटलीचं तोंड, हा प्रश्न मला पडला होता. तर आता झालंय असं की त्या बाटलीचं तोंड असं गरगर गरगर फिरत त्या चैतन्यकडे आलंय. चैतन्याने लगेच इकडं तोंड करून घेतलं. यावेळेला म्युझिक पण भारी वाजवलं त्यांनी. मग आता अर्जुन लगेच ती बाटली थांबवतो. हे सायलीच्या लक्षात येतं. मग आता ही विमल म्हणते ही बाटली तर मध्येच थांबली. प्रिया चैतन्यकडे बघून म्हणत असते हा याची टर्न आली. पण आता अर्जुनने लगेच नजर चुकीने त्या बाटलीचं तोंड बरोबर तन्वीकडे केलंय आणि म्हणतो कसा, बरे तन्वीकडे झालंय बाटलीचं तोंड. विमल बघते आणि म्हणते अरे हा ताईंकडे झालंय. प्रिया विचार करते माझ्याकडे कसं काय आलं बाई परत. मग आता पूर्णाजी मध्ये बोलतात आणि म्हणतात अरे पण तिचा तर टर्न झालाय ना, तिलाच का खेळायला लावतोयस. मग आता अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी ते ट्रूथ झालं ना, आता अजून तिचं डेअर बाकी आहे ना. नाही तसंही आपली तन्वी खूप डेअरिंग बाज आहे, हो की नाही तन्वी. मग आता प्रिया त्याच्याकडे बघते आणि त्याला असं हो म्हणून रिप्लाय करते. पण प्रिया मनात काय विचार करते, अरे वा आता अर्जुन मला बिपोज करायला सांगतो की काय. असं जर झालं ना तर सायलीची खूप मजा येईल. आता अस्मिता तिच्याकडे बघून बघा कशी करतीये. आता बघा प्रेक्षकांना, इथून पुढे मी एवढी हसली आहे ना की विचार नका. आता ही प्रिया अर्जुनला रिप्लाय देते, हो अर्जुन तू काहीही सांगा मी करायला तयार आहे. आता सायली या दोघांकडे बघतच राहते, काय चाललंय यांचा तमाशा. रादर घरातले सगळेच पाहतायत. आता अर्जुन म्हणतो ठीक आहे रेडी आहेस ना तन्वी तू. आता ही प्रिया म्हणते हो मी रेडी आहे. अर्जुन म्हणतो बरं आता जे मी करेन ना ते तुला अगदी व्यवस्थित कॉपी करायचंय हा तन्वी. मग प्रिया म्हणते अच्छा म्हणजे मला तुझ्या सावलीसारखं राहायचंय का. अरे वा चालेल चालेल. चैतन्य त्याच्याकडे बघून ऍक्च्युली हसत असतो. आता अर्जुनने केलाय सुरू गेम. अर्जुनने तिला अख्खे योगासनं करायला लावलेत. सुरुवातीला त्याने मांडी घातली आहे आणि तिला नमस्कार करून सगळ्यांच्या पाया पडायला लावलंय. नमस्कार केल्यानंतर ती अशी हात करते, अशी वर हात करते, मारुतीसारखं तोंड फुगवायला लावलंय तिला. माकडासारखी ऍक्शन करायला लावली. अरे देवा. इतकं हसू आलं ना प्रेक्षकांना काय सांगू. सॉरी मला कंट्रोल नाही होते हसायला. अर्जुन आता उभा राहतो, हनुमानासारखी पोज करतो, मैं हूँ शक्तिमान अशी पोज करतो. रादर शक्तिमान सारखा असा गोल 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 पण फिरतो. तशीच प्रिया पण फिरते. खाली बसून म्हणू नका, उभं राहून म्हणू नका, तिला अख्खे योगासनाचे प्रकार करायला लावलेत आणि घरच्यांनी ते सगळं फार एन्जॉय केलंय. तर आता आलाय तो क्षण. आता चैतन्याला अर्जुनने खुणवलंय की आता मी जे करणार आहे ना ते लक्षपूर्वक बघ. आता अर्जुनने अशा काही पोजेस दिल्यात आणि आता त्याने पद्मासन घालायला लावलंय त्या प्रियाला. प्रेक्षकांनो हा सीन बघताना तुम्ही एन्जॉय केलं की नाही मला नक्की सांगा एपिसोड पाहिल्यानंतर. आता फार मजा येते. आता अर्जुनने त्याचा हात असा डोक्याच्या मागे नेलाय, असा पुढे आणलाय. आता मला असं वाटत होतं तो सिग्नलचे सगळे रूल सांगतोय की काय की समजावून. पण असो आता त्याने अर्जुन आता पद्मासन घालतोय आणि तन्वी खूप फोकस आहे प्रेक्षकांनो. म्हणजे बघा एवढा छान गेम चालू असतानाही तिने तिचा जो गोल आहे ना तो विसरलेला नाहीये तिच्या डोक्यातनं. म्हणजे मला सांगायचंय की ती तिचा हेतू बरोबर लक्षात ठेवते. आता तिच्या लक्षात येतं की आपला तळपाय दिसेल तेव्हा तिने मांडी तर घातली आणि चैतन्याने तिचा तो तळपाय जो आहे ना तो अगदी सरसपाट आहे. ते त्याच्या लक्षात आलंय की हिच्या पायावर कुठलीच जन्मखूण नाहीये आणि त्याने अर्जुनकडे बघून असा चेहरा केलाय आणि अर्जुनने त्याच्याकडे बघून. पण आता तन्वीच्या लक्षात येतं म्हणजे प्रियाच्या की आपण तळपाय काय उघडा टाकतोय. तिने पटकन तळपायावर ओढणी टाकली तिची आणि हात पण झाकलाय असा पायावर. आणि लगेच अर्जुन म्हणतोय ही चिटिंग आहे तू परत करते आसन, हे चुकतंय
कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, तू पद्मासन लगेचच का सोडलं? आता प्रियाला एकदम गडबड झाली आहे, तिला आता कळेना काय उत्तर द्यावं काय नाही. पण आता ती लगेच बरोबर वेळ सावरून घेते. ती म्हणते, नाही काय आहे ना मामी, माझा पायाचा घोटा जरा दुखतोय. अर्जुन म्हणतो, हो 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 बरोबर आहे मॉम, चल 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 परत कर बरं ते पद्मासन. आता लगेच रविराज म्हणतात, तिने तिचं डेअर पूर्ण केलेलं आहे. अर्जुन केलेलं आहे पूर्ण. आता चैतन्य त्याला खुणवतो अर्जुनला. चैतन्याचं लक्ष अर्जुनकडे आणि अर्जुनचं चैतन्यकडे. आता चैतन्याने अर्जुनला टेक्स्ट मेसेज केलाय, अरे अर्जुन, प्रियाचा तळपाय मी पूर्ण पाहिलाय, त्याच्यावर तुळशीपत्राची जन्मखूण अजिबात नाहीये. अर्जुनने तो मेसेज वाचलाय आणि आता तो खूप आश्चर्यचकित झालाय. आता तो या प्रियाकडे बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, आता तुझा गेम संपलाय तन्वी किल्लेदार. अरे नाही नाही, सॉरी मिस प्रिया मधुकर, आता तुझा खेळ संपलाय. आणि प्रेक्षकांनो, आता अर्जुन हिच्याकडे असा रागाने बघायला लागतो. प्रिया नेहमीप्रमाणे उल्लू बनलीच आहे. आता ही कारण सांगते ना, ते सांगितलं ना मी तुम्हाला की माझ्या पायाचा घोटा दुखतोय म्हणून मी पद्मासन सोडतीये, असं तिने कारण सांगितलं. पण रविराजांनी तिची बाजू घेतली ना, त्यामुळे जरा इथे गाडं फिसकटलं. पण छान दाखवलं प्रेक्षकांनो त्यांनी, त्यांचे एफर्ट्स खूप छान आहेत. तर आता पुन्हा एकदा गेमला सुरुवात होते. पण आता प्रतापराव जरा कंटाळून जातात. ते म्हणतात, म्हणजे आधी तर ते म्हणतात चला आता पुढचा राऊंड, आणि असं एक एक करून त्यांनी सगळ्यांची टर्न घेतली आहे. पण आता प्रतापराव म्हणतात, अरे आपण असे एक एक करून जर सगळ्यांचे गेम घेतले ना तर सकाळ होईल, पण हा गेम संपणार नाही. मग अस्मिता म्हणते, मला पण ना आता झोप येते, चल ना पूर्णाजी, तुला मी तुझ्या रूममध्ये सोडते. तसंही मला सगळे त्रास देत आहेत ग प्रश्न विचारून, चल ना ग पूर्णाजी. सगळेजण खूप आनंदात आहे. आता या कल्पनाताई म्हणतात की अर्जुन, अरे तुझ्या गेमने फार मजा आणली आज. अर्जुन म्हणतो, आली की नाही मम्मा तुला मजा? माझं सुद्धा मिशन सक्सेसफुल झालं. आता तो असं बोलल्यानंतर सगळेच जण त्याच्याकडे बघायला लागतात आश्चर्याने. रविराज म्हणतात, मिशन? कसलं रे मिशन? मग आता अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, सगळ्यांचं मूड चेंज करायचं होतं ना मला, ते सक्सेसफुल झालं माझं मिशन, असं मला म्हणायचं होतं. रविराज म्हणतात, अच्छा असं आहे होय. मग आता ही सायली म्हणते, अहो रविराज काका, यांना कालपासनं हा खेळ खेळायचा होता, बघितलं ना कसे मनसोक्त खेळले आज खेळ. आणि सगळेच जण एक एक करून आता आपापल्या खोलीत जायला निघतायत. आता ही अस्मिता पूर्णाजीला घेऊन जाते खोलीमध्ये आणि चैतन्य त्याच्या म्हणजे जवळपास जे काय असतं ते चटई आवरताना तो दाखवलाय. आणि अर्जुन पण आवरासावरी करतोय बरं का. तर आता ही प्रिया बघा, सगळे गेल्यानंतर हळूच ती अर्जुनच्या जवळ येते. ती हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणते, अर्जुन, तू मला वेगळं कुठलं डेअर दिलं असतं ना तरी मी ते केलं असतं रे. अर्जुन तिचं ऐकून घेतो आणि म्हणतो, तन्वी, मी तुला असं डेअर देईल की नाही जे फक्त आणि फक्त तूच करू शकशील. ही डोळे लावते आणि त्याला म्हणते, मी वाट बघेल, गुड नाईट अर्जुन. मग आता चैतन्य पण तिला म्हणतो की गुड नाईट प्रिया, स्वीट ड्रीम. पण अर्जुनने काही तिला गुड नाईट म्हटलेलं नाहीये. आता ही लगेच प्रिया त्याला म्हणते, तुला सुद्धा गुड नाईट. खरं तर प्रेक्षकांनो, म्हणजे मला असं म्हणायचं नाही, चैतन्य एकटा बिचारा अनमॅरिड आहे आणि हिचं लग्न ठरवायचंच आहे ना, तर रविराजांनी ठरवून टाकायचं चैतन्यासोबत हिचं लग्न. पण चैतन्याच्या आयुष्याची वाट लागेल बिचाराच्या, नको रे बाबा. तो बिचारा आगीतून फुफाट्यात पडायचा, म्हणजे त्या साक्षीच्या तावडीतून सुटला आणि प्रियाच्या हाती लागला, असं नको व्हायला. सहज आपलं माझ्या मनात आलं ना म्हणून मी सांगितलं. तर आता प्रिया निघून गेल्यानंतर अर्जुन चैतन्याला खात्री करून विचारतो, म्हणजे काय रे चैतन्य, खरंच तू बघितलं ना तिच्या तळपायावर तो मार्क नव्हता? आता हा चैतन्य म्हणतो, अरे 1001% सांगतो मी तुला खात्रीने, तिने जेव्हा पद्मासनासाठी पाय वर उचलला तेव्हाच मी पाहिलं. अरे तिच्या पायावर कसलीच खूण नाहीये रे, तुळशीपत्राची तर सोड. आता अर्जुन म्हणतो, यस ग्रेट. अरे पण मिसेस सायलींना मी काय सांगू, त्या कुठे माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत? म्हणजे मला सांगायचं होतं त्यांना हे सगळं. चैतन्य म्हणतो, कसं आहे ना अर्जुन, नाही जेव्हा त्या अलिबागला प्रतिमा आत्याला बघून आल्या होत्या तेव्हा त्या पण तुला सांगतच होत्या ना की मी तिकडे प्रतिमा आत्याला बघितलंय. तू कुठे विश्वास ठेवलास त्यांच्यावर? आता त्या ठेवत नाहीये तुझ्यावर विश्वास, झाली की फेट्टम फाट. मग आता अर्जुन म्हणतं, फनी व्हेरी फनी. ॲटलिस्ट मी त्यांचं ऐकून तर घेतलं होतं ना तेव्हा, पण मिसेस सायली माझं तर ऐकून पण घेत नाही. आत्ता जर मी गेलो ना त्यांना प्रियाबद्दल सांगायला काही, तर त्या मला स्पष्ट म्हणतील की तुम्हाला ना ढगात ससे दिसतात. चैतन्य म्हणतो, काय
कशात काय दिसतं तुला? चैतन्याला भारी मजा येते अर्जुनची टर उडवायला. आता अर्जुन म्हणतो, अरे बाबा म्हणजे आपल्या मनात जे असतं ना ते आपल्याला समोर दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता चैतन्य म्हणतो, वा अर्जुन वा, तू तुझ्या बायकोकडनं किती मराठी शिकायला लागला रे, वा वा वा, व्हेरी गुड, प्रगती आहे प्रगती आहे. अर्जुन म्हणतो, झालं का तुझं आता चैतन्य, संपलं का? अरे चैतन्य जरा सिरियस हो, ही वेळ टाइमपास करायची नाहीये, आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय ती प्रिया आहे ना, ती प्रिया 1 नंबरची फ्रॉड आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा पण आता मी बघितलंय तिच्या पायावर जन्मखून नाहीये, पण आता हे सगळ्यांसमोर आपण कसं सिद्ध करणार आहोत? आता चैतन्याने जो प्रश्न विचारलाय तो खूप लॉजिकली करेक्ट आहे. आता अर्जुन विचार करतोय, काहीतरी मार्ग असेल ना रे चैतन्य, जेणेकरून हे सिद्ध होईल की ती प्रिया खोटी तन्वी आहे. आता त्याने काय केलंय प्रेक्षकांनो, तो मार्ग काढण्यासाठीच बहुतेक तिच्यासाठी पायातलं आणलंय त्याने, असं काहीतरी मला वाटतंय. पण आता पुढे बघा काय घडलंय. ही सायली त्या प्रतिमा त्याला खोलीत नेऊन सोडते. आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक छान गुड न्यूज पण आहे, म्हणजे जे जे आपण फॅन आहोत ना ठरलं तर मग त्यांच्यासाठी. आता सायली त्या प्रतिमा त्याला त्यांच्या खोलीत घेऊन जाते आणि त्यांना म्हणते, हा ट्रूथ आणि डेअरचा गेम खेळायला काय मजा आली ना आत्या, मला तर माहिती पण नव्हतं असं काही गेम असतो. आता तुम्ही झोपा शांत. प्रतिमा त्या फार खुश असतात बरं का, त्यांना पण एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. असे गेम खरंच खेळायला हवे नाही अधूनमधून. मग आता सायली म्हणते, तुम्हाला काही हवंय का प्रतिमा त्या? मग आता प्रतिमा त्या खाणाखुणा करून सांगायला लागतात की ते कपाटातनं त्यांना काहीतरी पाहिजे असतं. सायली म्हणते, काय काय हवंय प्रतिमा त्या, मला नाही कळलं. मग आता त्या अशा खुणवतात की झोपायसाठी चटई पाहिजे म्हणून. सायलीला कळलंय ते, पण सायली म्हणते, काय प्रतिमा त्या, मला नाही कळलं, काय हवंय काय तुम्हाला? मग आता प्रतिमा त्या जरा मोठा श्वास घेतात आणि मग म्हणतात, चटई. आणि चटई शब्द प्रतिमा त्याच्या तोंडून आज ऐकला, म्हणजे त्यांना बोलता येतं, त्यामुळे डोंट वरी, आहे त्यांची वाचा परत आलेली. सायली म्हणते, अरे वा, आता कळलं मला. प्रतिमा त्या, तुम्ही असे 1-2 शब्द जरी बोलत राहिलात ना तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळेल. मी तुम्हाला देते चटई. तुम्ही असे 1-2 शब्द जरी बोललात ना तरी खूप आहे, असेच प्रयत्न करत राहा. सायली आता त्यांना कपाटातनं चटई काढून देते आणि म्हणते की तुमच्या गोळ्यांची वेळ झाली आहे नाही प्रतिमा त्या, प्रिया अजून आलेली नाहीये, मी देऊ का तुम्हाला तुमच्या गोळ्या? सायली आता प्रतिमा त्यांना गोळ्या देण्यासाठी ते ड्रॉवर उघडते आणि ती बाटली काढणारच असते. तेवढ्यात आता प्रिया येते, सायलीचा हात धरते आणि धपकन लोटून देते तिला. आता सायलीला समजतच नाही, अरे च्या काय झालं असं. ती घाबरली ना. आता ती प्रिया लगेच तिला ओरडते आणि म्हणते, काय ग, लांब राहायचं माझ्या आईपासनं. तू सतत पुढे पुढे करून दमत नाही का ग सायली, तुला समजत नाही का? नाही म्हणजे ठरलं होतं ना की माझ्या आईला गोळ्या मी देणार, तू कसं काय हात लावला ग गोळ्यांना? मग सायली म्हणते, अगं पण त्यांच्या गोळ्यांची वेळ चुकली असती म्हणून मी गोळ्या द्यायला गेले होते ना. लगेच प्रिया म्हणते, सगळं तुलाच कळतं, तू तर आदर्श सून आहे ना, फक्त तुझ्याच डोक्यात मेंदू आहे. नाही तू हे कोणाकोणाला जाऊन सांगत राहणारच ग नेहमी. नाही आधीच माझ्या घरच्यांना गुंडाळलंयस तू आणि आता माझ्या आईला जाळ्यात ओढतेस का ग? आता प्रतिमा त्या तर हिच्याकडे बघतच राहतात, इकडे डोक्यावर पडली आहे का? आता सायली म्हणते, प्रिया, अगं एक गोळी देण्यावरनं कुठून कुठे पोहोचतेस ग तू? आता लगेच प्रिया म्हणते, सायली, तुझी नाटकं आहे ना ती बंद कर. हे जे काय तू माझ्या आईवर किती प्रेम आहे तुझं, हे सोंग आणत असते ना तू नेहमी, ते बस करा आता सायली. माझ्या आईची काळजी घ्यायला तिची मुलगी समर्थ आहे, पण तुला तर हे दाखवायचं असतं ना की तन्वीला काहीच येत नाही, सतत पुढे पुढे करत असते ना तू. आता सायली म्हणते, तुला जर एवढी तुझ्या आईची काळजी असते ना प्रिया, तर तू त्यांच्या गोळ्याची वेळ अशी चुकवली नसती आणि त्यांच्यासमोर असे वाद उकरून नसते काढले. जाऊ दे, तुझ्याशी बोलणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणीच आहे. जाऊ देत, तू जबाबदारी घेतली आहेस ना ती फक्त पार पाड म्हणजे झालं बाई. नाही तुझ्या आईच्या तब्येतीचा प्रश्न आहे ना म्हणून तुला सांगतेय. आता सायली प्रतिमा त्याला म्हणते, प्रतिमा त्या गोळ्या घ्या तुम्ही, मी निघते, असं म्हणून आता ती गेली आहे. आता इकडे प्रिया विचार करते, गेली बाबा बरं झालं एकदाची. आणि आता तिने विचार केलाय की सायलीने कळलं तर नसेल ना सायलीला की या गोळ्या मी बदललेल्या आहेत म्हणून. नाही 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 नाही, तसं नाही, तिला कसं कळेल ना. नाही म्हणजे तिला मी गोळ्या बघायला कुठे वेळ दिला, म्हणजे तिला असा विचार करायचा आहे की मी किती हुशार आहे. आता लगेच त्या गोळ्या काढते बाटलीतल्या आणि त्या प्रतिमात्याला म्हणते, आई हे घे गोळी. प्रतिमात्याला तिने आता ती गोळी दिली आहे आणि प्रेक्षकांनो तिने त्या गोळ्या बदलल्या आहेत. मे बी त्या विटॅमिन्सच्या वगैरे गोळ्या अशा तिने त्याच्यात ठेवलेल्या आहेत. आता प्रतिमात्याने त्या गोळ्या घेतल्या बरं का. आता गोळ्या घेतल्यानंतर ती मुद्दाम प्रतिमात्याला डॉमिनेट करायचा प्रयत्न करते. ती म्हणते, अगं आई तू बघितलं का
ती सायली माझ्याशी कसं वागत असते नेहमी नेहमी. आता त्यांना कळत नाही का कोण कोणाशी कसं वागतं. ही किती हायपर होऊन बोलते तिच्याशी. आता पुढे म्हणते की अगं आई बघ ना कशी आहे ती सायली, ती खरी कशी आहे ना ते फक्त मला माहिती आहे ग आई. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहे ना सोबत, त्यामुळे. पण आता ना मला माझी आई परत मिळाली आहे म्हणून तिच्या पोटात दुखतं ग. पण तू तुझ्या मुलीला बरोबर ओळखलं की नाही? तुला माहिती आहे ना तुझ्यावर खरं खरं प्रेम कोण करतं? फक्त मी करते तुझ्यावर प्रेम. ती सायली तुझ्यावर प्रेम करतच नाही. आता प्रतिमा त्या तिच्याकडे असे डाऊटफुल नजरेने बघतायत. आता ही प्रिया म्हणते कळलं नाही तुला, खरंच सांग मला. पण प्रतिमा त्यांनी तिला भावच नाही दिला. प्रतिमा त्यांची चटई घेतात, तिला बाजूला सरक असं खुणवतात आणि त्यांचा अंथरूण पांघरून टाकून घेतात बिचाऱ्या हाताने आणि झोपून जातात. आणि प्रियाचा होतो वडा. आता ती बघायला लागते अशी प्रतिमा त्याकडे. त्या बिचाऱ्या मस्त झोपून गेल्या. कोण नादी लागणार या पोरीच्या. मग आता ही प्रिया मनात विचार करते ही बाई आहे ना, ही बाई माझं काहीच कसं ऐकून घेत नाही. हिची वाचा परत आली आणि कान गेले का काय? हिच्या उरलेल्या मेंदूत ना फक्त आणि फक्त सायलीच भरलेली आहे. तर आता पुढे सिरियलमध्ये खूप मजा येणार आहे असं दिसतंय तर खरी प्रेक्षकांनो. अर्जुन आता सारखा एरझाऱ्या मारत असतो आणि विचार करत असतो की पुढे काय करायचं. चैतन्याला तर दिसलंय की त्या प्रियाच्या पायावर तो बर्थ मार्क म्हणजे ती जन्मखूण नाहीये, पण मी हे सगळ्यांना कसं पटवून देऊ. आणि मेन म्हणजे मिसेस सायलीनं कसं पटवून देऊ मी हे सगळं. आता सायली येते तेवढ्यात याचा विचार चालूच असतो काय करावं काय नाही. सायली म्हणते काय झालं झोपले नाही का अजून? आता अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मी एका महत्त्वाच्या केसवर ना जरा विचार करतोय, मी काम करतोय. आता सायली म्हणते हो मला माहिती आहे तुमची कोणती महत्त्वाची केस आहे ती प्रिया कशी तन्वी नाहीये हे तुम्हाला सिद्ध करायचंय ना. आता अर्जुनला असं वाटतं अरे च्या आईने पकडलं वाटतं, पण अर्जुन लगेच तो विषय डिस्ट्रॅक्ट करतो. पण सायली बोलतच राहते. ती म्हणते की हे बघा आता मी प्रतिमा आत्याच्या खोलीत गेले होते ना तेव्हा प्रिया माझ्याशी भांडली कारण मी तिच्या आईला गोळ्या देत होते म्हणून. तिला तिच्या आईची किती काळजी घ्यावीशी वाटते जरा बघा ना तुम्ही आणि कोणीही आईची काळजी घेतच ना तशी ती घेते. आता अर्जुन म्हणतो अरे जरा थांबताल का, मी बोलू का? अरे मी कशाला तन्वीच्या बाबतीत विचार करेल, मी सोडून दिले तिच्या बाबतीत विचार वगैरे करणं. मी जरा वेगळ्या कॉम्प्लिकेटेड केसवरती विचार करतोय. ती केस आहे ना मला एनी हाऊ जिंकायची आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचे सगळे पुरावे मी घेणारच आहेत बरोबर. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा आराम करा. माझं काम संपलं ना की मी झोपेल आणि तुम्ही झोपा आता. गुड नाईट. अर्जुनने आता पुस्तक हातात घेतलंय आणि सायलीला म्हणतो की अरे खरंच झोपा तुम्ही, गुड नाईट. सायली म्हणते हो गुड नाईट. सायली तर मधुभाऊंना विसरूनच गेली प्रेक्षकांनो. म्हणजे मला असं वाटलं होतं ती मधुभाऊंचा विषय काढेल इथे की मधुभाऊंच्या केसवर डिस्कस करताय का वगैरे वगैरे. असो पण आता जेव्हा जे दाखवायचं तेव्हा ते दाखवतातच. आजचा भाग खूप छान आहे प्रेक्षकांनो. आवडला असेल तर लाईक करा. प्रियाचा टाइमपास त्यांनी भारी दाखवलाय. तर आता सायली झोपल्यानंतर अर्जुन सारखा विचार करतोय काय करावं कसं करावं, हिला खोटी तन्वी कसं सिद्ध करावं. आणि आय गेस त्याच्या डोक्यामध्ये ह्या पायातल्याची आयडिया आली असावी जी त्यांनी आपल्याला पुढे दाखवली आहे. म्हणजे आता हा भाग तर त्यांनी इथे तुर्तास संपवलाय आणि आता अर्जुन विचार करतो की हिला कसं अडकावं आणि त्याने ते पायातलं आणलंय आणि तो प्रियाला म्हणतो की प्रिया मला तू खूप आवडतेस. आणि आता प्रिया म्हणते काय? आता तो म्हणतो की अगं तुझ्या पायात घालण्यासाठी मी हे पायातलं आणलंय. प्रिया खूप खुश होऊन त्याच्या समोर बसते आणि अर्जुन तिच्या पायात ते पायातलं घालतो आणि मनात विचार करतो की तुझ्या पायावर जन्मखूण आहे की नाही ते बघतो आणि नसली ना तर बघ तुला कसं अडकवतो. आणि आता तो बघतो तर काय त्याला ती जन्मखूण कदाचित त्याला आधी खोटी जन्मखूण कदाचित दिसलीये प्रेक्षकांनो. म्हणजे तिने पेनाने काढलेली जन्मखूण त्याच्या लक्षात आली असं मला वाटतं. म्हणून आता अर्जुनने पुन्हा कॉफीचा बनाव केला असावा. कारण काय ना प्रेक्षकांनो त्याला एकदम एवढ्या लवकर ऑब्जेक्शन घेता येणार नाही की ही खोटी तन्वी आहे. त्याला आधी हे सगळं खात्री करावं लागेल. म्हणून ते आपल्याला एवढं रटाळ सारखं दाखवतात. तर आता बघूयात अर्जुन तिला खोटी तन्वी हे कसं सिद्ध करतो. फक्त हा विषय मागे टाकू नका म्हणजे झालं, नाहीतर मग जास्ती हेडॅक होतो नाही. असो पण प्रेक्षकांनो काल काही गावांचे नावं घ्यायचे राहून गेले. कोल्हापूर, सातारा, सांगली सगळ्या गावावरनं मला मेसेज येतात. ते खूप भारी वाटतं. पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. आणि प्रेक्षकांनो ज्यांनी अजूनही नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.